तर बोलतात ना, नजर इज रिअल. आणि काल माझ्या बाबतीत असंच काहीसं झालं, म्हणूनच कालचा ब्लॉग देखील मी अपलोड केला नाही. गाडी घेऊन 8 दिवस झाले होते. त्यावेळेला गाडीचं शीट कवर फाटलं होतं कुत्र्यांनी. आणि आता 2 महिने झाले गाडीला. तर काल माझ्याकडूनच गाडी पडली गेली आणि परत त्याला स्क्रॅचेस वगैरे पडले. आणि परत त्याचं जे स्टँड असतं ते स्टँड देखील मोडलं गेलं होतं. म्हणूनच आम्ही शोरूमला आलो होतो गाडी रिपेरी करण्यासाठी, तुनवाल शोरूमला. तर गाडी दाखवली आणि गाडी रिपेरी करून घेतली, स्टँड वगैरे सगळं लावून घेतलं त्याचं. तर कालचा दिवस इतका माझा वाईट गेला ना, म्हणजे मला वाईटच वाटत होतं माझ्याकडून गाडी पडली. आणि आपल्याला कधी नव्हे ते नवीन गोष्ट म्हणजे अशी मिळाली की वाईट वाटतं ना, म्हणून मी काल काय ब्लॉग अपलोड केला नव्हता. तर अशा पद्धतीने सगळं तिथं लावून त्यांनी घेतलं त्याला स्टँड वगैरे. आणि मग मी काल काय ब्लॉग केला नाही कंटिन्यू. तर हे आज सकाळचा ब्लॉग आहे. तर आज मुळ्याची भाजी केली होती, मुळ्याची भाजी आणि चपाती. लगेच मी नाश्त्यासाठी म्हणून बसले करायला. आणि मग ज्ञानेशला आणायला गेले होते. तर ज्ञानेशला तिकडून आणून मम्मीकडे गेले होते मी. तर मम्मीकडे गेल्यावर ज्ञानेशचं आमच्या इथं बोलणं चालू होतं. मम्मीनं आमच्या जिलेबी बनवण्यासाठी प्रयत्न केला होता. चवीला एकदम स्वादिष्ट आणि उत्कृष्ट अशी झाली होती जिलेबी. गोड मस्त झाली होती जिलेबी, मला आवडली. मी पूर्ण ती प्लेट संपवली होती, मला आवडली ती जिलेबी. आणि एक सांगायचं म्हणजे राखी घरात कुठेही दिसली तरी ज्ञानेशचं आणि ज्ञानेशच्या आईचं रक्षाबंधन कधी पण साजरं होत असते. लगेच राखी बांध आई, आणि म्हणतोय आई मी तुला आयफोन घेऊन देतो. असं त्याचे नवनवीन विचार असतात. तर तिथलं सगळं आवरून मी, माझी काकू आणि मम्मी आम्ही चाललो होतो आजीला बघण्यासाठी, आमच्या पप्पांच्या काकूला. म्हणजे जरा असं त्यांचं वय झाल्यामुळं जरा त्यांना आजारी होत्या जास्त. तर बघण्यासाठी आम्ही तिघीजण जात होतो. तर ज्ञानेशला आता चालण्याची सवय पूर्णपणे मोडल्यामुळे त्याचे पाय दुखत होते. सारखं काकत तरी घे, नाहीतरी मग म्हणत होता बाबांना बोलव आपण घरी जाऊया. आजीला बघून वगैरे झाल्यानंतर ना मग आम्ही तिघंजण गेलो होतो ज्ञानेशचं कृष्णाचा कॉस्च्यूम आणण्यासाठी. तर आम्ही काही कॉस्च्यूम घेऊन आलो नाही घरी, फक्त बुकिंग करून ठेवून आलो होतो. आणि याचा गेटअप तुम्हाला दाखवते उद्या.